त्याला मग येऊ का आता कधीला बुजी हो या संत्याचा बजेट आता उद्या बसू चांगला मी जबरदस्त हा हो आता बस घरी गेलं की ते पोहोचले असं मा घरी फोन मारला हटेलेले एक फक्त आपल्याला ते दिवस देणं बाकी आहे बस दिवस दिला की झालं समजा हे संत्या 12च्या भावात गेलं समजा हो का तिथं आहे जरा नाही का हो दिवस आता दिला पाहिजे मग नाही का दिल ते दिवस आता वाटन तुले हा संत्याचं समजा काय किती जमीन गिमीन किती आहे त्याची इथं काय 8 एकर आहे म्हणे बा मागे विचारलं होतं मी त्याला माई मावस बहिणीची पोरगी आहे म्हणलं तर त्यानं सांगितलं मग बोलता बोलता म्हणे 8 एकर जमीन आहे 4 एकर म्हणे भावाच्या नावावर आहे 4 एकर माय आहे बुडाबुडीत काही नाही म्हणते त्याले आणि त्याची वहिनी समजा ते भाऊ काही खाऊ पिऊ घालत नाही म्हणून इथं बहिणीपाशी यायला आहे ते अशी परिस्थिती त्याची आहे समजा तर मग समजा पाहू विचारून काय होते तर नाही रे बाबा देत नाही म्हणलं एवढ्यावर देते का एवढ्यावर का ते दिवसही नाही देणार मला तर वाटते बा हो जरासं तुला वळून चढून सांगा लागले का हो तर जमून भाऊ शिवल्या नाही तर दिवस देत नाही बरं ते ते तर मला माहित आहे ना याला दिवस देते का कोणी हा पण मी सांगतो ना बरोबर काय सांगा ते 4 एकराचे 40 एकर करतो मी मग झिरोच लावा लागते वरचा बस बाकीचं बा 4 एकरची 40 एकर जमीन आहे म्हणतो फुल शेती असं तर बरोबर सांगतो मी काहीच टेन्शन नाही एकदम त्याला असा दिवस द्यायला भागच पाडतो मी काही विषय नाही बस असं काहीतरी सांगा लागन तर दिवस भेटून गाड्या नाही का बरं ठीक आहे मग आता मग याले कसं उद्या गाडीनं पाठवता का एसटीनं कसं करावं आता काय ना आता तुमची गाडी नाही का हा त्याच्याचपासून पैसे मागू आपण भाडं निघतं तुमच्या गाडीचं उद्या भाण्याला गाडी घेऊन स्पेशल पाठवून देऊन त्याले नाही रे बाबा आपली गाडी कुठं राजा माय दिवस भरले का त्याला नेणं म्हणजे का भाण्याला मार खाल्ला होता बा म्हणलं तू त्या याची गाडी सांग दुसऱ्याची कोणाची बी हो मला तर वाटते झुमरे सांगतो हो म्हणजे कसं त्याच्या संग मग ती फिटून जाते मग त्याच्यावर तर लई दिवसात दात आहे माया पुरा सत्यानाश करत आहे माय त्यानं त्या टकल्याले बिलकुल मला गाडी पाहिजे गड्या संत्यालेच पाठव आणि त्याचीच गाडी घेऊन त्याला पाठवून दे हो बाकी आता तुला कोण पाठवायचे माणसं ते तू पाठ बस आता माणसं तर काय आता मी तर सांगतो त्याला जास्त माणसंच नाही पाठवत याला एकट्यालाच पाठवतो पोरगाच येते बापा आले इथं आता बहिणीची इथं आलेला आहे योगायोग असं सांगून त्याला बरोबर कव्हर करून एकट्यालाच पाठवून देतो झुमऱ्याच्या गाडीत हा झुमऱ्या ड्रायव्हर समजा तसंच करतो हा हो म्हणजे यानं आपलं जितकं मार खाल्ला लावला हो इतका याला मार खायला लागला पाहिजे हा हो त्याच्याबरोबर झुमऱ्या नाही खाल्ला चालते कारण की त्याच्यानं बी लय की म्या म्हणजे टपुरे खायला आहे तर जाय आता बरोबर या संत्याले हो याचा हिशोब करून घ्या आता चुकता बरोबर हा हो जाय आता जाय काय शिवलाल बोलायच्या जेवता माणसाला आणलं तुम्ही म्हणलं कुठे गेले होते हा बसलो 15 मिनिटं झाले काही येता काय माणसा राजा काय कुठे गेले तुम्ही अरे आता म्हणलं काही बाकीचे कामं नसते का ते आता आपण पुढच्या आपण फोन लावून राहिलो तर जरासं त्याची माहिती घ्या लागते का नाही मग पोरगी कशी आहे बा काय हे ते मग 4 चौकात चौकशी करूनच काय संतोषला फसवायचं आहे का आपल्याला हो तेच म्हणलं बा पाहिजे बोल नाही तर बोल लहान घरावर कुठे बा माया नाही तसं काहीच नाही फक्त कसं झालं आपल्याला माहिती काढणं आपलं काम असते किती काही जवळचा असला तरी काढली मी माहिती एक दोघाला फोन लावले आणि माहिती घेऊन घेतली बरोबर मग तुम्ही म्हणे तेच पोरगी का मग ते तुमच्या मावस बहिणीची काय कोण म्हणजे त्याचीच का पोरगी नाही ते जरासे कसे अठरून आहेत दिवाळीनंतर सांगेन म्हणे बा हो मी आडलं मग दिवाळीनंतर कसं आहे आता सध्या आपण जर म्हणे दिवस दिला कोणाले तर लोक मग कसे चालूच होते म्हणे आता बसू आता काय हे आहे का काय आहे म्हणून मग म्हटलं जाऊ द्या बा ते विषय आपण दिवाळीनंतर पाहू पण हे नवीन विषय निघाला होता ना एक दिवस तर मग ते म्हणे बा काही हरकत नाही पोरगा आला तर म्हणे दाखवून दे म्हणे मग आता दुसरी पोरगी आहे समजा नाही का आता चांगली आहे ना पण बरी आहे ना म्हणजे कसं फायदा पण नाही तर बस अरे एक नंबर पोरगी काही विशेष नाही ना ते तर विशेष नाही फक्त आपल्याला त्याने पसंत केलं पाहिजे हो हे महत्वाचं आहे आणि आता कसं 2-4 दिवस अगोदरची गोष्ट आहे फोन लावून पाहिजे तुम्ही त्याला उद्या पोराला पाठवतो बा जास्त काही लोक पाठवायचे नाही उद्या आपल्याला संतोष हा हो स्पेशल गाडी करून घेऊ झुंबरची ते ड्रायव्हर आणि तू आपला बिलकुल आलिशानमध्ये पद्धतशीर कपडे लत्ते ड्रेस जरा चांगल्या व्यवस्थित शिवतो तू आहे का तुला एखादा कोटगीट नाही तर मग कसं बबनचा यायचा लग्नातला आहे हा चालते का आहे ना दिलेत आहे आपल्या पती हो चष्मा दिलेत बूट हो पेशल आहे आपण हो म्हणजे कसं पोलगी पाहायला जायचं बा त्याच दिवशी घालतो मी हो नाही तर मग ते कपडे खराब होते ना ते काही सांगायला लागत आहे तो हुशार आहे म्हणा त्याबद्दल काही टेन्शन नाही पुन्हा सर रामपूरला जर घुमून राहिला तू बाकी आता फक्त एक काम करतो शिवलाल आता फोन लावून दे म्हणा बाबा इथं उद्या मुलगा एकटा चिंडाला म्हणा जास्त काही नाही बहिणीची इथं आलेला आहे म्हणा सध्याचा जरासं ओढून तोडून बरोबर सांग म्हणजे संतोषची सोयरीक झाली पाहिजे सोयरीक होती याची नाही हो ना कोण देऊन राहिलेली हो ना बिलकुल सोयरीक तर आपल्याला यायला पक्की करणंच आहे की नाही मग आपल्या मुळचं वजही कमी होते ना तर मी करतो फोन आता संतोष हा हो ठीक आहे 1 मिनिट काय म्हणते पाहतो आता ओके आता काय केला बोया ना आता हे काय नवीन हा बोला म्हणलं शिवलालजी टोयगोटेच आहेत ना हा बोला तेच म्हणलं नंबर असनच ना हा तेच म्हणलं कसं झालं थोडासा महत्वाचा विषय होता आहे का घरी आहे का कुठं म्हणलं आता कुठं काय घरी कुठं असते अशा टाइमले हो आता संध्याकाळचे 8-9 वाजून राहिले हो इकडे आपले कुक्कुटपालनच्या इकडे आलो होतो मी हो काहून काय म्हणता हा असं एकटेच आहे का तेच म्हणलं असं गाव म्हणजे आता गावात गेले वाटते राहिले नाही हो तसं आपलं गावात घर होतंच ना पहिले ब्युटी पार्लर आहे हो एकदम ओके काम आहे गावात हो आता बंगला घेतला ते घर इकून आणि आता इथं कसं आहे आपलं 2 एकरचा परिसर आहे ना हे तर इथं मग आपलं कुक्कुटपालन आहे हो तुला तर माहीत आहे ना आता काय सांगा लागते हो ना मग तेच म्हणलं तर मागं आलो होतो का नाही तर तुम्ही पहिले तिथंच राहत जाय ना सगळं कुटुंब तर मुलगी पाहिली होती आम्ही हो कसं म्हणजे मागं गाडी करायला आलो होतो त्यावेळे
तसंच मग एक असा मुलगा आमच्या इथं आलेला आहे. तर म्हटलं कसं जरा असं विषय काढा तुम्हाला, जर समजा लग्न गिग्न यावर्षी करत असाल तर समजा. असं म्हणजे हेच काम राहिलं होतं याचं, बाकी नाही का? याच्यातही मार खाते काय सांगा. सोयरिका धैरिकातही पळत असता वाटते तुम्ही आता, नाही? म्हणजे बाकी आता सोडलं वाटते कामधंदे. आता काय, आता मजाकीचा विषय नाही हे. कसं झालं, आम्ही त्या दिवशी आलो होतो का नाही, तर तुमच्या बाईचं ब्युटी पार्लर आहे तिथं. आम्ही समजा आमच्या घरच्या बाई इथे गेल्या होत्या, बाजाराला आलो होतो त्या दिवशी. तर विषय काढला होता, म्हणे आपली मुलगी आहे असं तसं, म्हणून मग तुम्हाला मी आता फोन केला. हो, मी का मनानं थोडी करू राहिलो काही, असं आहे ना ते. असं 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 म्हणजे तुमच्या घरच्या बाई ब्युटी पार्लर आले तर तिथं विषय काढला नाही का? असं बरं बरं. मग काय म्हणणं आहे, कसं काय पोरग? लग्न तर दिवाळीनंतरच होईल म्हणा, उन्हाळ्यात म्हणा पुढच्या. पण सध्या काय म्हणजे पोरग कसं काय? मुलगा चांगला आहे ना, म्हणूनच फोन केला. आणि ते असं वाटतं बा, चांगला मुलगा कसा हाताशी राहायला पाहिजे, म्हणून त्याला कसं कव्हर करणं सुरू होतं. त्याला सांगितलं असं जाय बुवा. आता तसं चांगला पद्धतशीर आहे पोरगा. आमच्या गावचे बंडू कावरे आहे, त्याचा मेवना आहे ते. आता कसं बहिणीची इथं आलेला होता इथं, योगा कसं मग आठवण आली म्हणून फोन केला. असं असं म्हणजे रामपूरवाल्या माणसाचा मेवना नाही? असं बरं बरं. काय म्हणते परिस्थिती, काय करते पोरग? नोकरीवर आहे का कोणत्या, काय कसं काय? नाही, नोकरीचं तर काही विशेष नाही म्हणा, नोकरी राहिल्याच कुठं. हो, आता हे कसं आहे, नोकरीपेक्षा पडायला आहे. सांगतो ना तुम्हाला, पशुधन इतकं आहे त्याच्यापाशी. 25-30 तर म्हशीच आहे समजा. त्याच्यानंतर 10-15 नाही, 15-20 तर जर्सी गाई आहे. त्याच्यानंतर बाकी बकऱ्या आहे समजा 50. असं समजा 80-90-100पर्यंत समजा त्याच्याजवळ पशुधन आहे. साधारणतः 70-80 लाख रुपयाचं तर तेच आहे. आणि बाकी जमीन आहे. बाबा, म्हणजे 25-30 म्हशी आहे का? गाई आहे जर्शा नाही? असं असं मग चांगलाच कास्तकार दिसते. मग जमीन आहे जास्त. जमीन किती आहे म्हणलं मग? जमीन आता 4 एकर, हो 40 एकर, हो 40 आहे जवळपास, हो 40 आहे, हो हो 40. फुलशेतीच आहे सगळी, फुलशेती पूर्ण. हो म्हणजे समजा तिकडचा पुरा अकोला ते पुरे मार्केट जे मालेगाव गिलेगाव आहे, हो याचंच फुलं असते जास्त तिथं. हो म्हणजे 40 एकरातनी पुरे फुलंच, गुलाब हे ते सगळं, गिलाटी समोर. हो, फुल शेतीच आहे नाही? मग तर राजा काय आता निरा सीजनच आहे. मग समजा नवरात्र गणपती हे ते, हा पैसाच पैसा आहे मग, नाही फुलाचा. असं असं आपण काय का फेकून तर नसन राहिला. हां हो. बरं बरं ठीक आहे. पण मी काय म्हणतो, म्हणजे नक्की आहे ना पण एवढं त्याच्या घरी? नाही तर मग असं हा सर हे नाही झालं पाहिजे कार्यक्रम. हा नाही तर मी दणके देणारा माणूस हो बा. सांगू राहिलो, आपल्याला खोटं पटत नाही, सांगू राहिलो. नाही नाही, हे बा मावर विश्वासच नका ठेवू तुम्ही. मुलगा सांगन तुम्हाला, ते येणारच आहे ना. मग आता तुम्ही जर उद्याचा जर दिवस दिला, हो तर त्याला एकट्यालाच पाठवतो मी. आला योगा ऐकतं, स्वतःचीच 4 व्हीलर आहे त्याची, काय 10 मिनिटात येईल, चहा पाणी घेतलं निघाला. तुम्ही तेव्हा विचारून घ्या ना त्याला, खरं खरं काय बा, किती जमीन आहे, किती ढोरा वासरा आहे. मा याच्यावर थोडी विश्वास ठेवायचा काही. मग बरोबर आहे. ते पटलं आपल्याला. चालते ना मग. उद्या पाठवा तुम्ही, जेवण करून पाठवतो मी त्याले. तसं काय खा प्यायचा वांदा नाही. आपल्या घरी गावातनी पत्ता मी पाठवून देतो तुम्हाला, आपल्या बंगल्याचा. तिथं उद्या 11 वाजेला पाठवून द्या त्याले. म्हणलं आता 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 फिटला आहे आता. बरं बरं ठीक आहे. हो म्हणलं आता कसं, मला त्या पोरांचे सांगितलं बा, हो तसं मी तुम्हाला सांगितलं 40 एकर जमीन आहे ती. नाही तर तुम्हाला वाटायचं बा शिवलाल भाऊ खोटे बोलले. तुम्ही प्रत्यक्ष चौकशी करा, नंतर मग काय डिसिजन घेऊन घ्या मग. हो ना हो ना. तशी थोडीच काय काय पोरगी आहे ना माही का, काय कसं आहे देणार कोणाला? ठीक आहे चालते. ही पाठवून द्या त्याला. काय नाव गाव काय, काय नाव काय द्यायचं? संतोष टुकटुके, हो संतोष टुकटुके, संतोष झामराजी टुकटुके. तसं संतोष झामराजी टुकटुके. हा बरं ठीक आहे ना. हो त्याला माझा नंबर देऊन द्यायचा. इथं आले की मला फोन करा म्हणा. बस स्टँडवरून आम्ही जाईल, मग कसं घ्यायलाही जाऊ शकतो. नाही नाही, येते ना ते. हो मी सांगतो त्याला, तेवढे हुशार आहेत ते. हो त्याचं काय पाहा लागतं बा. हा ठीक आहे ठेवतो मग फोन. ओके. बरं ठीक आहे ना मग. हो उद्या देतो मी पाठवू. हो 10:30पर्यंत 11पर्यंत. फक्त म्हणलं नाव आपलं हेच ना मग, जे आहे तेच सांगायचं ना त्याला. म्हणजे कसं, मला तुमचं म्हणजे मेन नाव माहीत नाही म्हणून म्हणलं. आता ते नाव आहे का नाही आपलं, खजूर हॉटेल नका सांगू त्याले. ते कसं पडलेलं नाव आहे आपलं. हा हो, रेकॉर्डचं नाव आपलं त्र्यंबक. त्र्यंबक हॉटेल निवास दिसतेच त्याले. पत्ता पाठवतो मी बरोबर. असं असं म्हणजे तिरमक हॉटेल का? असं हो ना, आम्हाला काही माहीत नव्हतं ना ते. बरं हॉटेल निवास पत्ता देऊन देता मग. ठीक आहे देऊन देता मग माझ्या व्हॉट्सअपवर टाकून. त्र्यंबक नाही ना, हो त्र्यंबक. हा त्र्यंबक आहे म्हणा. हो त्र्यंबक हॉटेल आहे. हो ना ते आम्ही तिरमकच म्हणतो. हो ठीक आहे. हो बरं. काही हरकत नाही. तो जमलं रे बा, जमलं म्हणलं, काही विषय नाही. आता उद्या तू हे पाय गाडी कर, आता झुंबरला भेट त्याला म्हणा, उद्या दिवस बा सोयरिकीचं काम आहे म्हणा. असं करून त्याची गाडी कव्हर कर, आणि उद्या 10:30-11 लोक त्याच्या घरी चालला जाय. मी तुला पत्ता नंतर सांगतोस. काय लागे ठेवला भाऊ, किती फेकला रे तुम्ही. लय पुल्या थोडल्या ना बा. त्याला एक्कल जमीन, 4 एकर नाही ना ती, नावान नाही ना द्या. कसं काय म्हणलं. ते ढोलं कोणते सांगितले तुम्ही? मच्छी कुठे आहे मापाशी? 25 मच्छी, 15 जर्सी गाई. हे कुठचं आणलं म्हणलं तुम्ही? अरे तू राखत नाही का रे बा? 80 ढोरं नाही का तापाशी? मग 80-90 ढोरं राखतं तू. मग शांताराम भाऊच्या म्हशी, सरपंचाची, सगळ्या 25 म्हशी आहे तापाशी. मग ते सगळं तूच आहे का नाही मग त्याचा मालक? बापरे राजा, तुम्ही काही सांगता पण मला मार खायची पाहिजे ती बा. असं नाही जमत बा, आपण जात नाही रे बा.
झालं म्हणलं संतूचं लग्नच होणे नाही. हे बा तुले हे बा सांगतो ना, लग्नच होणे नाही तुझे. मग तू जर असं जर 4 एकर सांगशील ढोरं राखतो म्हणशील ना, तुला ते हे बा चपलीनं खेटरान घेते म्हणलं तिथं गेल्या. मग आता त्याला काय वावर पालीवर लागतो ते त्या गावचं. मग टेन्शन घेऊ नको तू, जे आहे ते शिवलाल भाऊ सांगते तसं तसं. एक वेळ गळ्यात हार पडला की झालं ना, मग विशेष नाही ना. मग पण ते माहीत पडलं ना बा, ते मला पाहायला येतील ना, तर मग कसं करा. मी कायसाठी बसेला, मी सगळं हँडल करतो, तू नको काळजी करू. फक्त तू सूट बुटात बिकू अटेन्शन जाय. म्हणजे वाटला पाहिजे जरासा राजबिंडा. बाकी काहीच टेन्शन नाही. ते गाडी गिडी मला माहीत होय म्हणा ते झुमरेची. बापाले किती खोटं बोलाले बा. बोल काय पण लयच आपत येणार आहे वाटते बा. आयुष्यात नाही हिंमत ठेवा लागते माणसाले. हो नाही तर या जमान्यात पोरगी भेटणार नाही रे बाबू. हो पाय मग तू विचार कर. तू 4 एकर सांग, जे काय खरं आहे ते सांगून दे, मला काही करणे लागत. अरे बापले कायच करायला का, पण पुढचं समाज ना, मग पुढचं बरोबर निपत ना. मग मी जाईन म्हणा, पण पुढचं पाहिजे बा. मी थांबतो, मी लागतो कोणाच्या हातात नाही मग मर तुले का. अरे बा तुले काही व्हायच्या आणि मग अंगावून जा लागेल त्याला. हो मी आळवा राहीन पुरा असा येईल का सामने. मग टेन्शन घेऊ नको, बरोबर हँडल करतो मी. विशेष नाही. मला आता उद्या याला उलट टांगून नाही मारीन आता हे हॉटेलात. मला म्हणा आता कोणा याचं हे बोलणं हे ते पाहून ताल पाहून बस झालं, मार्क्स खाते. बरं आता काही विषय राहिला नाही, तू झुमरेल भेट आणि उद्या बिलकुल तयारीत जा. महत्वाचं म्हणजे कोणाला सांगू नको हे विषय बाकीच्या येईल. गावातले लोक आहे बा, तो जर म्हटलं तरी मग हॉटेल आहे बा, त्याची पोरगी पाल चाललो तर लोक आधीच फोन करतात त्याला. म्हणून म्हणलंच नाव घेऊ काही सांगू नको. नाही मी काय सांगतो बा, कोणालाच नाही सांगत. बस गुपचूप मध्ये फक्त आपल्या चौघातच माहित. हो बस आता फक्त झुमल्याला सांगा लागेल झाला सर, नाही का. नाही सांगायचं सोयरी केलं चाललो म्हणा, फक्त नाव नाही सांगायचं कोणाच्या घरी चाललो बा. तेवढं काम करायचं. जाय त्याला आता गाडीचं विचारून घे आणि पाहून घे काय. मग आता काय एकटाच जाता का तू, स्पेशल गाडी करून राहिला म्हणतो ते झुमऱ्याची. आता ते का पुरण कापलेली आपला ॲटो आहे. 2-4 लोक घेऊ आणि चालले जाऊ. त्याचा पत्ता घेतला तर पाठवते म्हणजे ना शिवलाल जोड. अरे लग्न मध्ये करायला लागते ना, पोलगी कशी आहे हे तर पहिले पाहा लागन कधी, नंतर मग बाकीच्या लोकांना द्यायला लागन का, जेवायलाच नेता का सगळे. मग मी फक्त चहा पाणी पितो आणि चालला येतो. पोलगी पतन आली तर ठीक, नाही आली तर मग राहिलं. तुम्हाला काय करावं लागते त्याची इच्छा आहे ना, एकटाच जातो म्हणून. जाऊ द्या ना, मग झुंबर आहे ना सांगत तसा. झुंबरला सांगतो बरोबर. बरोबर सांगायचं. बाकी तर काय आता तू जे आहे तसं जसं खरं सांगून द्यायचं. बस काहीच सांगायचं काम नाही, मी बरोबर काय सांगतो, काही शिकते नाही. आता ते कोण प्रश्न विचारण आणि काय नाही काही समजायला मार्ग नाही. ते शांतारा भाऊले घेतलं असतं, मी दिवसा सनसनीला घेतलं असतं, 2-4 लोक घेतले असते. दबाव पडते पुढच्या सोयऱ्यावर. नाही ना तुम्हाला सांगितलं ना, त्याने म्हणलं ना फक्त पोलगं पाठवा म्हणे. हो पोलगी पसंत आल्यानंतर मग पुढे तिकडे 10 लोक आणा का 50 आणा म्हणे. पहिले पसंती आहे का नाही ते पहा म्हणे पहिले. विचार बा आता जाय, मग तूच जाय आता. ते झुमरायला म्हणा काही प्रश्न विचारतो म्हणा. तू विचारतो 1-2 पोरीले बस, जास्त काही विचार नको, लय बोलू नको तू. तू बोलणं पाहून त्याला का पोरगी देणार नाही. मी चाले बोलतो, मी काय इतका मिळाला का, मग जास्त बोलतच नाही मी. जाऊ का मग मी आता झुमल्याला विचार लोक गाडी तर मग विचार. हो जा आता, भाडं काही जास्त देऊ नको त्याला, लसले 1000 रुपये देऊ. जाणं येणंच आहे म्हणा, काही लय टाईम नाही म्हणा. बरं मग देऊन टाकतो तुम्ही ते पैसे. हो म्हणजे कसं आहे, माय सगळे पैसे आता तुम्हीच आणता ना गाईच्या महिन्याचे. मी सांगतो त्याला बरोबर. नाही तर मग याचीच करणं, कधी पुढेच गाडी करणं. मग तेच पाणी विचारून तिकडे पैसे द्यायचं काम नाही. तेवढेच मग शिल्लक होईन. 40,000 व्याजानं काढायला आहे, 41 होईल. बरं मग मी त्याची गाडी विचारतो. मग मला काय लागते ते भाण्याचीच ना. बरं त्याला विचारतो मग. तेच विचार मग, जरा मोठी गाडी वाटते ती, जरा व्यवस्थित वाटते. जाय मग स्पेशल गाडी करून. कोणाला काही जास्त गावात चर्चा करू नको. ठीक आहे मग पाहतो मग विचारलो मी त्या भाण्याला, त्याच्या घरी जातो. नाही तर मग समजा जुंबल भाऊची कोणती 2 पैकी एक गाडी करतो. मग येतो मग. नाही बाबा म्हणलं संतोष म्हणजे गाडी पाहिजे म्हणजे स्पेशल भाड्यानं. तर कसं काय करा म्हणलं, जाऊ का मग ते सांगा. जवळच आहे ट्रिप, जास्त काही दूर नाही म्हणते. 1000 रुपये देतो म्हणते. ए भानू लेका काय लेका, तो आधी कोण नाही सांगितलं मध्ये आता फोन आला होता ना, चिखलदरा ट्रिप आहे म्हणजे एका जणाची. त्याचा नंबर मोबाईल हे ते पाठवला त्यानं, म्हणजे पोराला बोलायला लावतो म्हणलं. मी म्हणलं त्याला आल्यावर घरी. ते कसं तिकडे जाणं, तू याच्या संग नको जाऊ. हे पुरत नाही ना आपल्या जवळचं. असं का, बरं ठीक आहे मग संतोष भाऊ, जमत नाही म्हणलं बा. काय लाजे हो, मस्त आहे बा. 1000 रुपये जवळच्या जवळ देत होतो ना मी. हो ना, पण मी त्याला हो म्हणलं ना, पोरगा आला की मी सांगतो म्हणून. मग काय तर हो, काय कुठं चालला म्हणलं, गाडी घेऊन कुठं चालला तू. ते काही सांगत नाही मला काय चाललो कुठं चाललो काय चाललो. हो फक्त तुमची गाडी आहे का सांगा बस. किती मखनी नाही सांगत आहे नाही. हो थांब ना तू आता. अरे बाबू असं कर ना तू, याची झुंबरची गाडी सांग, लाईनी गाडी आहे मस्त फर्स्ट क्लास. त्याला जाय 1500 रुपये देऊन दिलेले. बरोबर तसं करतो ना मग. हो त्यालाच भेटायला चाललो, पण मी आलो पहिले विचारून घ्या मोठी गाडी आहे तो. पाय बा मग त्याला भेट मग लवकर. हो नाही तर कसं अजून सापडणार नाही, जा लवकर. अरे घोडा गाडी घेऊन ये तुम्ही, काही विषय पुढे देते. फक्त मला सांग तू कुठं जायचं काय आहे म्हणलं, काम किती घंटे आहे, कुठं जायला लागते काय आहे, चालला कुठं. जेव्हा तुम्ही काही बा चौकशात कळता, फक्त मला गाडी स्पेशल पाहिजे होती. मी काय नाही म्हणू, तुम्हाला काय करायला लागते. फक्त जाणे आहे येणे आहे, 2 घंट्याचं काम आहे बस, कुठेही जायला लागू. कमाला साहेब हे बी अलगच दिसते मला. अबे मग तुला सांगायला काय जाते बे, कुठं चालला म्हणून. कुठं म्हणजे काय, म्हणजे श्रावण सोमवार आहे असं तसं तर नाही. बरं रविवारी चालला तू आता. म्हणजे चालला कुठं मग. येतो बा तुम्ही, चालता का सांगा. 1000 रुपये देतो मी, फक्त जाणे आहे येणे आहे, 2 घंट्याचं काम आहे. आम्ही जाय झुंबर जाय म्हणलं, जाऊ तिकडे. हो कुठे जाय कुठेही नाही, 2 घंट्यानं वापस येतो. हो जाय बा जाय. चल काही हरकत नाही मग. उद्या किती वाजता जायचं मग. उद्या 9 वाजता. हो 9 वाजता इथून निघातं, 10 वाजता तिथं पोहोचलं की 11 वाजता तिथून निघातं बस. 12 वाजता घरी. बरं आहे नाही का, कुठं मंदिरावर चाललं असेल कुठं तरी नाही का. बरं ठीक आहे काही हरकत नाही मग. चला उद्या मग तयारी करतो मी, तुम्ही करा. ओके. संत्याराजा वैकून येऊन राहिला पाहिजे.
अरे काय संतोष काय बाप्पा लगाला का काय कोट आणि काय बाबा चांगलं दिसू राहिला डगला तुझ्या तर हाय रे हाय कुठं अरे बा दौरा म्हटलं या हटकलंच बा ना मला काही नाही आता याला माहिती आहे बरं सगळं अरे बा म्हणलं हटकू नका ना ज्या हटकलं की काम होत नाही ना मग तुम्हाला माहिती आहे का काय तर मग दान तुम्ही धोलाकले आता लवकर धोला लवकर आणि लोका देवाला जाऊ नका दे म्हणलं अरे आहे ना तू नको काळजी करू तू तुझ्या पाय फक्त काय कुठं चालला पण कुठं दर्शनाला चालला नाही झुमर कुठं चालले तुम्ही अरे वा सांगून राहिला ना ते म्हणते मी जिकडे सांगे तिकडे गाडी चालवत येतो हो काय आता आपण काय बोलावं मला काय करावं लागते आता 10 वाजता निघायचं 11 वाजेला थांबायचं मध्ये 12 वाजता वापस यायचं मध्ये असं म्हणते मग आता कुठं नाही कुठं नाही बहुतेक कुठं ना कुठं आहे पण जलवा दिसते मले हो नाही संतोष काहीतरी आहे वाटते का जाऊ दे काही असो जा पण या लवकर संतोष भाऊ मी ढोरं गिरं सोडतो थोड्या वेळा ना 10:30-11 वाजता आणि बस 5 वाजता घरी चला मग आता जा झुंबर भाऊ घेऊन जा द्यायला मग झुंबर हे लवकर येत आहे जरा कसं मी थांबतो मग 1 वाजे लोक ये मग लवकर चालले जाऊ मग ट्रॅक्टर घेऊन बस 12-1 वाजेला वापस हो चला मग आता निघतो मग आम्ही हो ठीक आहे मग चला बसा मला साहेब बसा तुमचं नाव काय? देवीदास सनसने. देवीदास सनसने रामपूर. चला म्हणलं वट्याचं भाडं काढा 50 रुपये करा जमा करून घ्या लवकर. आलाय हटेले तर नाही का हो ना 4 वाजता येत असते अरे म्हणलं काय राजा हटेले साहेब आता अजून बवणी नाही झाली बा अजून आता साहेब दुकान मांडणं झालं म्हणलं आता करा ठोकाव तर तुम्ही आले बाप्पा ए बा कामं असते ना बाकीचे बी लवकर वसुल्या करणं आहे मले पटपट 50 द्यायले का आताही दिले का संध्याकाळी दिले का द्या तर लागतेच ना. का लय मोठे आहे का 10,000 मागून राहिलो ना पण इतक्या लवकर नाही हिंडायला पाहिजे जरासा धंदा होऊ द्यायचा दुकानदाराचा मग आता याच मग आता सध्या कोणाजवळ पैसे आहे आता तर मांडले दुकान राजा देतो बा तुमचे 50 रुपये काय आहे तर देऊन देतो. कामही असते ना काही काही भाऊ एखाद्या वक्ती ऍडजस्ट करत जा. दरवेळेस तर मी रविवारी संध्याकाळी 4 वाजता येतो. मग आज आता आपल्या कसं आहे मुलीला मुलगा पाहायला येऊन राहिला जाणं आहे मला घरी 10:30-11 वाजता येते ते असं आता सोयरी आता का या टाइमले आता काय फक्त दाखव ना आहे आपल्या लग्नात उन्हाळ्यात किंवा दिवाळीतच करणं आहे सांगितलं आपण त्याला स्पष्ट येतो म्हणते तर ये बापा आले मग जाऊ दे आता चांगली आहे परिस्थिती कसं आहे तर पाहू मग असं हो का बरं ठीक आहे ना मग जा बा लवकर देऊन देतो 50 रुपये तुम्हाला पण म्हणलं कुठचं म्हणलं पोरग गिरग काही म्हणजे काय परिचयातलं आहे का नाही म्हणलं काही माहिती घेती काय करते पोरग अरे पाहत आहे तुम्ही तर रामपूरचेच वाटते. अरे ते पोरग रामपूरवाल्याचा सोयराच आहे म्हणते काय मेवना आहे म्हणते ते एका जणाचा त्याचं नाव नाही आठवून राहिलं म्हणा पण पोराचं नाव आठवून राहिलं मला हो संतोष टुकटुके नाव आहे बा त्याचं काही आहे का परिचय काही ओळख पाळख आहे का? का संत्यानं तर चांगलीच उडी मारली छलांगल्या का ना नाही म्हणता छाय पण छुपा रुस्तुम जायला का म्हणून सांगे नाही राहते ते झुमऱ्याची गाडी स्पेशल करून येऊन राहिला बापा लय चांगला परिचय आपला त्याच्या संग असं काय नवाळ पोट्ट थोडी आहे काही ते आपल्यासाठी जमलंच मग नाही का आता सगळीच माहिती समजते नाही का जमीन किती आहे का आहे शेतीवाडी 40 एकर आहे म्हणते ना याच्यापासून काळा माहिती आहे आता हो पण काय म्हणते बाकी कसं काय म्हणलं पोरग स्वभाव गिबा म्हणा काही जमीन जुमला कसं काय परिस्थिती त्याची बरी आहे? नाही तसं तर म्हणा जमीन जुमला आहे पण कमी आहे लय जास्त नाही म्हणता येणार हो आता समजा 4 एकर येते म्हणते त्याच्या नावानं असं मला समजलं होतं 8 एकर दोघा भात आहे ते हो आता इथं आता बहिणीच्या इथं असते ना ते ढोरं गिरं राखते बस चालू आहे मस्त 25,000 रुपये महिना छापून राहिलं ते हो चांगला आहे पोट्ट गिट्ट मस्त आहे. हे काय सांगून राहिला म्हणा ते तर म्हणे 40 एकर म्हणते हे 4 एकर म्हणून राहिला ते तर म्हणे मसाळा 25 आहे आणि जर्सी गाय आहे आणि हे तर म्हणते ढोरं राखते हो ना पण ते ढोरं गिरं कोणाचे आहे मग हे समजा 4 एकर आहे का 40 एकर आहे बरोबर माहीत आहे का नाही तुम्हाला ते पोरगाजवळ 40 एकर आहे म्हणते ना असं समजल्यासारखं झालं बुवा असं 40 एकर काय कोण होय सांगणार तुम्हाला कोणी बी आपलं 4 एकर जमीन आहे पण बाकी मी सांगतो ना शोक पाणी काहीच नाही पुराले हो 1 नंबर सुपर खाणे खात नाही एकदा धोरणी पोट्टा आहे ती मामा हिशोबानं तर हो पुढे विकास करते ती हो चांगलं पोरग आहे तुम्ही पहा हो जमीन पण एवढी नाही 40 नाही ते कोणा सांगणार आहे ना 0 शिल्लक लावला असं हो का बरं ठीक आहे म्हणजे समजा 4च आहे नाही का माय ऐकण्यात फरक पडला असं नाही का येऊ दे त्याला आता घरी आला की सांगतो चांगला शिनारतोच ते आता घरी येऊन जर याला खोली बंद करून नाही मारीन ना तर मला म्हणा ते शिवलाल टोगोटे तर फिटलाच समजा इथचं झालं की तिथचं असं बरं ठीक आहे जाऊ द्या मग पाहतो मग विचार करून पोरगं जर चांगलं असलं तर दिसागिसायला चांगलं आहे ना म्हणजे कसं उच्ची पुरं हे ते पद्धतशीर आहे ना आपली पोरगी आहे उंच हो तसं आहे म्हणालंय फक्त जरा असं म्हणजे बोलण्यात जरासं असं म्हणजे जीभ अशी त्याची जाडी आहे हो जरासा आवाज असं त्याचा तोत्रा आहे जरासा बाकी काही अडचण नाही. अरे बापरे तोत्र हे म्हणते नाही का बरं थांब आता म्हणा ते पोरगं बी आणि शिवलाल टोयगोटे आता हे कायमचेच फिट होतं आता कायमचे असं जरासं बोलते जास्त नाही ना जीभ जाडी आहे समजा नाही का बरं पाहू ना काय ते जर पोरगं चांगलं वाटलं तर पाहू
चला येतो मग आता. हो 50 रुपये देऊन द्या लवकर. बरोबर, 1 मिनिट हा, फोन पेच मारतो ना तुमच्या याच्यावर. हा हो, 1 मिनिट. मारा मारा. हा हो मला वाटते अजून ती एक कंदील बुडाय असते नाही का, मिरची इकले त्याचं तिकडे दुकान आहे. हो त्याच्याही पैसे चौकशी करावं म्हणजे मग डिटेलच होऊन जाते नाही का, म्हणजे खरं काय आणि खोटं काय हो मॅटरच क्लिअर. लागली म्हणजे मिरची मध्ये 150 रुपये किलो. चला लसूण 100 रुपये, कांदे 20 रुपये. चला चला चला, आलू 30 रुपये. चला म्हणलं चला. अरे बापरे, हॉटेलाची इकडे आला वाटते नाही का. हो ना, सोयरी खायला बाबा. हो काय चांगलं वाटते. अरे बोला काय हॉटेल साहेब, आले का तुम्ही वसुलीले? लय लवकर आले, समजा 10 वाजले ना. हो जरासं काम आहे आमच्या मागं, म्हणून जरा लवकर वसुली सुरू आहे. जितके झाले तितकी, मग पाहुणे गेल्यावर अजून मला कसं या लागन मग डबल. काय करता, लोक पैसेच नाही देऊ राहिले आता. काय एक विचारायचं होतं, तुम्ही काय रामपूरचेच आहे का नाही? तर एक म्हणलं पाहुणा तुमच्या गावात येल आहे कोणाच्या घरी. हो ते येऊ राहिला आपली इथं पोरीले पाहिले म्हणलं. हो काही ओळखीचं आहे का? संतोष टुकटुके नाव आहे बा त्याचं. परी झाला आता, कार्यक्रम झाला नाही का. हो जाऊ दे बा, आपण तर काही सांगायला पुरत नाही का. नसतं म्हणून असं सांगितलं तसं सांगितलं. कोणाला टिकावते ते. काय कोण काय नाव म्हणलं, काही समजलं नाही बा, काय नाव म्हणलं? संतोष टुकटुके म्हणलं बा, संतोष टुकटुके. ते देवदास सनसनीला विचारलं पण त्याला काही माहित नाही म्हणते. म्हणलं तुम्हाला तरी माहित असन बा, काय कोणाचा सोयरा होय मेवना होय तो. ते वाटते बा, काही सांगायला पुरत नाही का. हो आपल्याला काही या भानगडीत पडायला पुरत नाही का. हो शिवल्या जाणे ते आपला ते पट्ट जाणे. काय मला तर काही माहित नाही बा, कोणतं पोरग आहे तर काय आहे तर कोण हे, काही असं कल्पना नाही आपल्याला. मी कसं आता बाजारात रोजचीच करू राहिलो कोणी. कोण आलं काय आलं, आपण काही काय लक्ष ठेवतो एवढं कोणाचं. आपल्याला काही माहित नाही बा कोण आहे काय आहे. तर संतोष टुकटुके होय का फुकफुके, आपल्याला काही माहित नाही. नाही नाही काहीतरी लपून राहिले नाही का. हो याला वाटते बा कायले सांगावं काय करा. हो सनसनी बरोबर बोलला नाही का. ते माणूस जरासा खरा वाटते मला. बरं बरं ठीक आहे ना, पाहतो आता आलं गेलं तर. तुमच्या ओळखीचाच नाही समजा ते संतोष टुकटुके नाही का, पाहिणीतच नाही नाही का. नाही नाही बा, आपण नाव ऐकलं नाही, आपल्याला माहिती नाही. हो घ्या तुमचे 50 रुपये घ्या बा, रवाना व्हा. हा जा तिकडे, द्या दणकी त्याला. बरोबर द्या लवकर. हा चला आता काढतो याचा PCR नाही का. येऊ दे घरी त्याले, चहा पोहे नाश्ता जेवणही खाऊ घालतो. मिरच्याची धुनी देऊन उलटा नाही टांगीन तर नावाचा नाही आता. मला आपल्याला मिरच्या द्या म्हणलं जराशा. 2 किलो मिरच्या द्या यावेळेस. हा हो थोडंसं कसं पाहुणे रावणे आता सोयरी का सुरूच होते का नाही. द्या मिरच्या मोजा आपल्याला. 2 किलो मोजा, चांगल्या तेजवाल्या. द्या मोजा. काय करते रे बा, देते का धुनी संत्याले. हो जाऊ दे, देऊ दे पाहिजेच त्याले. बरं बरं देतो मग 2 किलो. 1 मिनिट.